वाजलेले आहेत आणि मला बोलण्यासाठी या ठिकाणी 30 मिनिटं दिलेली आहेत. संत गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधून गाडगेबाबांच्या वारसदाराला या ठिकाणी आपण सन्मानित करतो आहे. बाबांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या करुणेनं ओथंबलेल्या सोहळ्याचे अध्यक्ष सर्जनशील सर्जन आदरणीय डॉक्टर विजय कावलकर सर, वेड्या माणसाचं ब्लॅक अँड व्हाईट दुःख कमी व्हावं आणि त्याच्या घरापर्यंत त्याला पोहोचवण्यासाठी जे दाम्पत्य या ठिकाणी काम करते आहे ते आजचे सन्मान मूर्ती वेड्यांसाठी काम करणारे ध्येय वेड दाम्पत्य संदीपजी आणि नंदिनी, माझ्या समोर उपस्थित असलेले समस्त संवेदनशील यवतमाळकर भावांनो बहिणींनो, खरं म्हणजे बापाच्या संपत्तीचा वारसदार होणं सोपं असतं, महापुरुषांच्या विचारांचा वारसदार होणं कठीण असतं. संदीप शिंदे हा खऱ्या अर्थानं संत गाडगे बाबांच्या विचारांचा वारसदारच आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. कोरोनाच्या काळामध्ये माणुसकीचा मुडदा पडलेला असताना, सगळीकडे काळोख असताना एखादा संदीप नावाचा नंदादीप तयार व्हावा आणि त्याच्यामध्ये मनोरुग्णाचं अख्खं आयुष्य उजळून जावं, ही यवतमाळकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असं मला. खरं म्हणजे बेघर बेवारस दुःख जे असतं त्या दुःखाला स्वतःच्या काळजामध्ये कोंडून घेण्यासाठी माणूस मनानं आणि कृतीनं बुद्धाच्या आणि गाडगेबाबांच्या जवळ असावं लागतो. बुद्ध आणि गाडगेबाबाचं काळीज असलेला माणूस जर कोण असेल तर त्याचं नाव संदीप शिंदे आहे. करुणा प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येत नाही, ती इनबिल्ट असावी लागते. ज्याच्यामध्ये इनबिल्ट करुणा असते तोच माणूस बेवारस मनोरुग्णांच्या जखमा धुवू शकतो. सोपं नसतं बेवारस मनोरुग्णांच्या जखमा धुणं. गाडगे बाबांनी त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये कुष्ठरोग्याचा स्पर्श सुद्धा मान्य नसायचा, त्या काळामध्ये अवतार मेहर बाबांसोबत जाऊन कुष्ठरोग्यांच्या जखमा धुतलेल्या आहे. कुष्ठरोग्यांच्या जखमा धुणारा गाडगे बाबा आणि रस्त्यावरच्या बेवारस मनोरुग्णांच्या पायातल्या आळ्या काढून त्याचे पाय स्वच्छ करणारा संदीप, याच्यामध्ये फार काही अंतर आहे असं मला वाटत. म्हणून मी मगाशी जे म्हणालो की करुणा ही काही प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येत नाही, ती इनबिल्ट असावी लागते. सोपं नसतं डॉक्टर साहेब या लोकांच्या जखमा धुणं. ते इतकंही सोपं नसतं की जॉन्सन बेबी साबणानं आपल्या पोराची आंघोळ घालावी त्याच्या आईनं. बेवारस मनोरुग्णांची आंघोळ घालणं तितकंही सोपं नसतं जेवढं दिवाळीला बायको नवऱ्याची आंघोळ मोती साबणाने घासते. आणि म्हणून ज्याच्या ठाई करुणा आहे तीच माणसं या पद्धतीनं पुढे जाऊ शकतात. मला ती डॉक्युमेंटरी पाहत असताना आनंद कसंबे, तुम्हाला सांगतो, माझ्या काळजामध्ये चर्र होत होतं. मला काही सुचत नव्हतं ते पाहताना. मी जेव्हा भूतकाळामध्ये जात होतो गाडगे बाबांच्या, त्याचे संदर्भ संदीप यांच्या या कार्याशी मला जुळताना दिसत होते. मग देव कुठे असतो? कबीर असं म्हणाला होता की तीरथ जाओ काशी जाओ चाहो जाए जाओ गया, कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया. रविदास काय म्हणाले होते? आपल्या संतांनी तुम्हा आम्हाला देव कुठे आहे हे सांगितलं. जो वेद वाचतो तो पंडित होतो आणि ज्याला वेदना वाचता येतात ती माणसं संत होत असतात. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है और नियत तेरी साफ है तो घर में मथुरा काशी है. माझ्या तुकडोजी बाबांनी काय सांगितलं? सच काम किया जग में जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया. तुम्हाला जर देव पाहिजे असेल
तर देव हा जनता जनार्दनामध्ये असतो. आणि गाडगे बाबांनी 8 नोव्हेंबर 1956च्या कीर्तनामध्ये तेच सांगितलं, जनी जनार्दन संत बोलती वचन. जनतेमध्येच जनार्दन असतो हे संतांचं वचन आहे. ही मांडणी गाडगे बाबांनी केली, हीच मांडणी राष्ट्रसंतांनी केली. आजच्या या जयंतीच्या आणि सत्काराच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी तुम्हाला पंढरपुरातला एक प्रसंग सांगेन. पंढरपूर हे महाराष्ट्राचं हृदय आहे. पांडुरंग सदाशिव साने नावाचा एक संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. साने गुरुजी असं म्हणाले होते की पंढरपूर हे महाराष्ट्राचं हृदय आहे. पंढरपूरची कळ दाबली तर त्याचा उजेड अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पडतो. एवढं महत्व या पंढरपुराचं आहे, कारण या पंढरपुरातच माझ्या संत नामदेवांनी सामाजिक समतेसाठी लढाई उभारलेली आहे. याच पंढरपुरातून स्त्री समतेचा एक विचार या महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे आणि म्हणून ते महाराष्ट्राचं हृदय आहे असं साने गुरुजी म्हणाले. गाडगे बाबा पंढरपूरला अनेकदा गेले, परंतु ते वारीला कधीच गेले नाहीत. एकदा एका जणाने विचारलं बाबांना की बाबा तुम्ही पंढरपूरला वारीला का जात नाही? मामासाहेब दांडेकर तर वारीला जातात. गाडगे बाबा असं म्हणाले, मामासाहेब दांडेकर वरच्या वर्गाला शिकवतात, मी खालच्या वर्गाला शिकवतो म्हणून मी वारीला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबांचा एक प्रसंग आहे पंढरपुरामधला. गाडगे बाबा गटार साफ करत होते आणि गटार साफ करत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिकडून आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना गाडगे बाबांना दिसले. गाडगे बाबा म्हणतात राष्ट्रसंतांना, कुठे चालले? राष्ट्रसंत म्हणतात पांडुरंगाचं दर्शन घेऊन येतो. बाबा गटार साफ करत आहे, राष्ट्रसंत पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहे आणि मग 5-10 मिनिटांनी राष्ट्रसंत लगेच वापस येतात. वापस आल्याबरोबर गाडगे बाबा म्हणतात की इतक्या लवकर पांडुरंगाचं दर्शन झालं का? दिसला का तुम्हाला पांडुरंग? तेव्हा राष्ट्रसंताचं उत्तर असं आहे, धरणे सर, माझा पांडुरंग मला गटार साफ करताना दिसला. देव कामामध्ये असतो, देव दीन दलितांमध्ये असतो, देव दुःखितांमध्ये असतो, देव शोषितांमध्ये असतो. आणि म्हणून देव जो शोधायचा आहे, ही जी मांडणी संतांनी केली, त्या मांडणीचा खऱ्या अर्थानं वारसदार जर कोण असेल तर हा माणूस. आजच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं तुमची माझी सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे. आपण सत्कार घेतो आहे, त्यांना फुलं दिलेली आहेत, त्यांना वृक्ष देऊनही आपण सत्कार केला. मलाही तुम्ही रोपटं देऊन सत्कार केला. वृक्षांना जशी मुळं असतात तशीच संवेदनेची मुळं माणसांना सुद्धा असली पाहिजे. यवतमाळकरांच्या संवेदनेची मुळं जोपर्यंत इथल्या मातीत रुजत नाही तोपर्यंत हे काम उभं होणार नाही. एकट्या हरिओम भूत साहेबांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं का? एकट्या सुरेश राठींनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं का? एकट्या कसारे सरांनी, सुरजुसे सरांनी, करोडदेव मॅडमनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं का? तर असं नसतं ते. कारण ही माणसं स्वतःचा संसार जाळून दुसऱ्याचा संसार उभा करण्यासाठी झटताय. ते डॉक्युमेंटरी बघितली. अरे ज्याला मुलगा झाला 7 वर्षानंतर, तो मुलगा मरण पावल्यानंतर हा माणूस हे काम सोडत नाही. हे काम किती कठीण असेल. म्हणून मगाशी जे मी म्हणालो की आपण विचारांचे वारसदार आहो महापुरुषाच्या. कबीर असं म्हणाला होता की कबीरा खडा बाजार में लिए लुकाटी हाथ, कबीरा खड़ा बाजार में लिए लुकाटी हाथ, जो घर फूके अपना चले हमारे साथ. ज्याला ज्याला आपलं घर जाळायचं आहे त्यांनी आमच्या सोबत आलं पाहिजे असं कबीर त्या काळात सांगून गेले. हा खऱ्या अर्थानं कबीराचा सच्चा वारसदार असं म्हणा. याला घर नाही, याला दार नाही, हा माणूस त्या मनोरुग्णांसोबत राहत. आणि म्हणून एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्या कामाच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी संवेदनशील माणूस म्हणून आपली असते. आम्ही एवढं मोठं शिक्षण घेतो, PhD होतो, डॉक्टर होतो, आम्हाला 7वा वेतन आयोग असतो, 8वा वेतन आयोग असतो, परंतु आमची संवेदना मरते कुठे? असं काम पाहून जर तुमच्या माझ्या काळजाला चिरे पडत नसेल तर तुमचं माझं शिक्षण कुठल्याही कामाचं नाही.
आणि म्हणून जिथं जिथं असं काम उभं झालेलं आहे या देशामध्ये, तेव्हा तेव्हा समाज म्हणून त्या माणसांच्या पाठीशी उभं राहिलाय समाज. गांधीनं या देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन उभं केलं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक गांधीच्या पाठीशी उभं राहिले. स्वतःचं घरदार दिलं, 250 खोल्याचं घर देतात मोतीलाल नेहरू. माणसं सोनं नाणं गांधीच्या पदरामध्ये टाकतात, कारण लोकांना तो विश्वास असतो की गांधी जे काम करत आहे हे काम खऱ्या अर्थानं चांगलं आहे, म्हणून माणसं उभी होती. गाडगे बाबांनी 1917ला पंढरपुरामध्ये चोखोबाच्या नावानं धर्मशाळा उभारली. त्या चोखोबा धर्मशाळेचं काम सुरू असताना गुजरात मधल्या सत्सू संप्रदायाचे स्वामी अखंडानंद त्या ठिकाणून जातात. ते या अनुयायांना विचारतात की आपण काय करतायत. तेव्हा हे सगळेच्या सगळे अनुयायी सांगतात की गाडगे बाबा या ठिकाणी अस्पृश्य वारकऱ्यांसाठी धर्मशाळा उभारतात. चोखोबाचं नाव दिलंय त्या धर्मशाळेला. त्या वेळेला 1917च्या कालखंडामध्ये 25,000 रुपये गुजरात मधला माणूस गाडगे बाबांना देतो, तेव्हा ते काम उभं होतं. कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव ऐकलं असेल. हे कर्मवीर भाऊराव पाटील आडनाव जरी पाटील असलं तरी हे जैन समाजाचे आहे. जैन समाजाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. मी मुद्दामून त्यांच्या धर्माचा उल्लेख करतो आहे की पाटलांना वाटतं की ते पाटील असेल आणि जैनांना ते माहीतच नसतं. हा कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा दाढीवाला बाबा या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातली तांडा वस्तीतली पोरं शिकली पाहिजेत म्हणून जो जो पोरगा दिसेल त्याला त्याला आपल्या खांद्यावर घेऊन हॉस्टेलात टाकतो. कर्मवीर भाऊराव पाटलाचं काम उभं कोणी केलं? या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांनी उभं केलंय. गाडगे बाबा त्या काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांसाठी कीर्तन करतात आणि जेव्हा रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद होते त्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा निधी साताऱ्याकडे वळवला जातो, तेव्हा ती रयत शिक्षण संस्था उभी राहते. केवळ गाडगे बाबा हे काम करत नाही, तर रयत शिक्षण संस्था उभी होत असताना, शिक्षणाचा ज्ञानदीप गावागावामध्ये लावत असताना त्या काळातल्या महिला ज्या वेळेला जात्यावरती दळण दळत होत्या सर, त्यावेळेला त्यातलं मुठभर धान्य बाजूला एका खुंटीवर असलेल्या थैल्यामध्ये ते काढून ठेवत होत्या. हे ज्वारीचे दाणे, हे गहू, हे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पोरासाठी मला काढून ठेवतो आहे. या प्रकारचं सामाजिक मूल्यभान त्या काळातल्या महिलांना होतं, म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत एज्युकेशन सोसायटी उभी. काम उभं करायचं असतं. एखादा माणूस पुढे जात असतो त्यावेळेला समाज म्हणून तुमची माझी जबाबदारी असते की हे काम खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत कसं जाईल, हे काम मजबूत कसं होईल, याची नैतिक जबाबदारी या देशातल्या सर्वसामान्य माणसांची असते. त्या जबाबदारीचं भान आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आलं पाहिजे. अशी माणसं काही किराणा दुकानात भेटत नाही कार्यकर्ता, किंवा कोणी अंबानीच्या मॉलमध्ये नाही भेटत. दे बरं मला एक संदीप शिंदे असं म्हटलं ना, संदीप शिंदे भेटत नसतं. ही एक प्रोसेस असते. तुकोबा असं म्हणाले होते, एका बीजा केला नाश मग भोगी येले कणीस. जेव्हा एखादं बिगाडून घेतं स्वतःला, तेव्हा ते एवढं मोठं कणीस तुमच्या माझ्या पदरामध्ये येतं. त्यामुळे या प्रक्रियेतून जात असताना अत्यंत कठीण परिस्थितीमधून जावं लागतं. संदीप आणि नंदिनी शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी या परिस्थितीमधून जात आहे. आणि म्हणून या निमित्तानं सांगितलं पाहिजे. तुम्हाला आसाराम लोमटे नावाच्या एका पत्रकार लेखकाचं नाव माहीत असेल. आसाराम लोमटेंचं धुळपेर नावाचं पुस्तक आहे. शेतीच्या संबंधानं आसाराम लोमटे यांनी लोकसत्तामध्ये जे लेख लिहिले त्याचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये आसाराम लोमटेंनी मराठवाड्याच्या दुष्काळाचं एक उदाहरण दिलं. 1972ला जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेसच्या माणसांशी त्यांनी संवाद साधलाय. 72च्या दुष्काळातल्या माणसांना भेटल्यावर ती माणसं असं सांगतात की जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा आम्ही कडुनिंबाचा पाला खाऊन आमचे दिवस काढले. 2-2, 4-4 दिवस आम्हाला उपवास पडला, परंतु पेरणीसाठी राखून ठेवलेले ज्वारीचे दाणे आम्ही दळून खाल्ले. हे पेरण्यासाठी असलेले दाणे आहे, हे तुम्हा आम्हाला जपता आलं. मला काय
बोलायचं काही आज खरं खरं म्हणजे मला सुचतच नाही कुठल्या सिक्वेन्सनं गेलं पाहिजे. हे एवढं मोठं भन्नाट काम उभं राहिलं असताना तुम्हाला जेवढं जेवढं शक्य असेल, जसं आता नुटांनी 51,000 रुपये दिले, जेवढं जेवढं तुम्हा आम्हाला करता येत असेल तेवढं तेवढं संदीपच्या पाठीशी आपल्याला उभं राहता आलं. लग्नामध्ये हळदीला ते पिवळे कपडे आणायचे आणि एक दिवस घालून फेकून द्यायचे, त्यापेक्षा थांबून द्या ना ते थोडंसं. हळदीचा कार्यक्रम, नाचणं गाणं इकडे आणा. वाढदिवस करतो आपण. यवतमाळकरांनी जरी ठरवलं 50% यवतमाळकरांनी की मी माझ्या पोराच्या वाढदिवसाला जास्त प्रमाणात खर्च करणार नाही, तो जो पैसा आहे तो मला नंददीपला द्यायचा. म्हणजे या पद्धतीचं सामाजिक भान जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे काम पुढे जाणार. मग तुम्ही या पद्धतीने जर संदीप शिंदेच्या पाठीशी उभं राहिलात, त्याची रक्तवाहिनी होण्याचा जर प्रयत्न तुम्ही आम्ही केला, तर निश्चितपणे प्रत्येकाची एक एक जबाबदारी वाढेल आणि यवतमाळचं नाव आज चायनामध्ये गेलंच आहे, परंतु चायनामध्ये जाण्यापेक्षा लोकांच्या मनामनामध्ये जर हा विचार रुजवायचा असेल करुणेचा, तर खऱ्या अर्थानं तरुण पिढीनं त्याचे आयकॉन कोण आहे, ते कडं घालायचं की दाढी वाढवायची का मग टी शर्टवर काहीतरी लिहायचं, हे तुमचे आमचे आयकॉन असतं कामा नये. संदीप शिंदे सारखी तरुण मंडळी जे सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत ताकदीनं काम करते आहे, ती खऱ्या अर्थानं तुमची माझी आयकॉन असली. आणि म्हणून आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं संत गाडगे बाबाच्या एकूणच चरित्राचा वेध घेत असताना मी बाबांच्या आयुष्यातल्या 2-4 घटना सांगेल आणि या ठिकाणी थांबेल. मला 30 मिनिटं दिली आहे बोलायला, मला वाटते 13-14 मिनिटं होऊन गेलीत. गाडगे बाबा हा माणूस असा साधा सुद्धा घडलेला नाही आहे. त्यांनी केवळ गावं झाडलीत म्हणून ते स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर झाले, इथपर्यंत गाडगे बाबा राहत नाही. गाडगे बाबांना जर समजून घ्यायचं असेल तर 1905 ते 1917चा जो कालखंड आहे 12 वर्षाचा, या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जी तपश्चर्या केली, त्या तपश्चर्येमध्ये गाडगे बाबाची जडणघडण झाली. हा माणूस किती भन्नाट असेल, म्हणजे संदीप भाऊच इतके भन्नाट आहे, तो माणूस किती भन्नाट असेल आपल्या लक्षात येईल. ते जाऊ दे, त्यांनी कीर्तन केलं, गावं झाडलीत वगैरे वगैरे, नाल्या स्वच्छ केल्यात, परंतु ही जी घडण्याची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशी असते? वेल सेटल फॅमिलीमध्ये आहे गाडगे बाबा, मामाच्या गावात. आणि अचानक 1 फेब्रुवारी 1905 त्यांना असं वाटतं की मला माझा संसार जाळून लोकांचा संसार उभा करायचा आहे. त्यावेळेस हा माणूस घर सोडतो. रात्री 3 वाजता, पहाटे 3 वाजता घर सोडताय गाडगे बाबा. म्हणजे तेव्हा ते गाडगे बाबा व्हायचे असतात, डेबूच असतात त्यावेळेस. घरात 2 लेकी असतात, आलोका आणि कलावती तिचं नाव. आई असते सखुबाई आणि पत्नी कुंताबाई असते, आणि कुंताबाईच्या पोटामध्ये गोविंद असतो. म्हणजे सगळं सुखात चाललेलं आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आणि अशा काळामध्ये हा माणूस घर सोडतो आहे आणि जगाचा नवा संसार बसवण्यासाठी हा माणूस गावोगाव फिरतो आहे. आणि गावोगाव फिरता फिरता काट्या कुट्याचा रस्ता तुडवता त्याचे अंगातलं सगळंच्या सगळं फाटल्या जाते कपडे, आणि मग रस्त्यावरची एक चिंधी भेटते. मग ती चिंधी बाबळीच्या काट्यानं जोडायची, आणि असं जोडत त्यांचं मूळ जे वस्त्र असतं ते गळून पडतं, आणि त्यांच्या अंगावर मग ठिगळांचं वस्त्र येतं. हे ठिगळांचं वस्त्र म्हणजे गोरगरीब, म्हणजे त्यांना मधुकर केचेंनी ठिगळांचं पार्लमेंट असा शब्द वापरला. या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गाडगे बाबांचा तो वेश होता. त्यांच्या कानामध्ये एक फुटकी कवडी होती, ती कवडी त्यांच्या आईने टाकली होती. जेव्हा मामाच्या गावामध्ये होता डेबू, त्यावेळेला भांडण झाल्यावर आई सखुबाई असं म्हणाली की डेबू, आपण कवडीमोल माणसं आहोत हे ध्यानात ठेव. माणूस गोड नसतो, माणसाचं काम गोड असतं, आणि म्हणून या कवडीची कायम जाणीव ठेव. पण झालं असं सर, आईनं कानात कवडी घातली, परंतु या माणसांना पुढल्या काळामध्ये
हजारो लाखो कवडी मोल माणसांचं आयुष्य बदलून टाकलं. हा गाडगे बाबाच्या जगण्यातला आणि जीवनातला महत्वाचा पहिला. या भटकंतीच्या 12 वर्षाच्या काळामध्ये डेबू इथे येतो कोपरा जानकरला. माणसाच्या मनामध्ये लोभ असतो, मोह असतो, क्रोध असतो, मद असतो, मत्सर असतो. हे जे शत्रू असतात, या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हा माणूस स्वतःच्या शरीराशी प्रचंड मोठे खेळ करतो. कोपरा जानकरला आल्यानंतर हा डेबू त्या ठिकाणी जातो विहिरीवरती आणि विहिरीवर पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर लोकांना म्हणतो, आमची मांगा महाराची विहीर कोणती. असं म्हटल्याबरोबर कोपरा जानकरची माणसं डेबूला झोडपतात. प्रतिकार करत नाही डेबू. जो माणूस तिडके सावकाराच्या सगळ्या माणसांना शेतामधून वापस पाठवू शकतो, तो माणूस कोपरा जानकरच्या माणसांची पाठ पाहू शकत नसेल का? परंतु तो डेबू या ठिकाणी असं करत नाही. या देशामधल्या अस्पृश्य समाजाचं दुःख काय असेल, ते दुःख मला कसं सहन करता येईल, त्या दुःखाच्या अंतरंगात मी कसा शिरेल, यासाठी त्यांनी आपली धोबी असलेली जात बदलून मांग महार सांगून त्यांनी त्या ठिकाणी जोडपे काढले. या ठिकाणी डेबू एक तत्वज्ञ म्हणून, एक विचारवंत म्हणून तुमच्या माझ्या पुढे येतो. आपल्या यवतमाळमध्ये डेबू डिकास्ट होतो. त्यानंतर तो चांदूर बाजारला जातो. चांदूर बाजारच्या प्रसंगाच्या अगोदर आपल्या दारव्हा तालुक्यातल्या मांगला या गावातला प्रसंग तुम्हाला सांगितला पाहिजे, म्हणजे त्याचा संबंध त्या घटनेत कसा आहे तुमच्या लक्षात. मांगला या गावचे जे तात्यासाहेब ठाकरे आहेत, ज्यांचं नाव रामचंद्र ठाकरे आहे, त्या रामचंद्र ठाकरेंना वाटतं की माझ्या गावामध्ये गाडगेबाबांचं कीर्तन झालं पाहिजे, म्हणून ते प्रचंड फिल्डिंग लावतात की माझ्या गावामध्ये एकदा गाडगेबाबा आले पाहिजे. गाडगेबाबा येण्याचं कबूल करतात आणि त्या रामचंद्र ठाकरेंच्या मुलाच्या वाढदिवसाचं औचित्य सांगू त्या ठिकाणी गाडगेबाबांचं कीर्तन ठेवलं जातं. तेव्हा बाबा अशी अट घालतात की या परिसरातल्या गोरगरीब जनतेला पुरणाच्या पोळीचं जेवण जर देत असाल तर मी तुमच्या गावात येईल. रामचंद्र ठाकरे म्हणतात ठरलं. आणि मग बाबांचं कीर्तन त्या गावामध्ये होते आणि दारव्हा परिसरातल्या, महातोली परिसरातल्या हजारो भुके कंगाल माणसांना, ज्यांना कधीच गोड खायला भेटत नव्हतं, त्यांच्यासाठी पुरणपोळीची पंगत आयोजित केल्या जाते. लोक जेवतात. गाडगे बाबा पुरणाच्या पोळीला हात लावत नाही, महातोलीला येऊन भाकर आणि वरण खातात. का झालं असेल असं? तर या 12 वर्षाच्या भटकंतीच्या काळामध्ये चांदूर बाजारमध्ये जेव्हा गाडगे बाबा भटकत असतात, वेश त्यांची दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले आहे, कपडे फाटलेले आहे, कसा तरी वेड्यासारखा हा माणूस दिसतो आहे. अशा वेळेला बाबांना असं वाटतं की माझ्या जे जिभेचे लाड आहेत, हे लाड मला बंद करायचे. आणि मग त्या चांदूर बाजार मधल्या बाजीराव काकडे पाटलांच्या वाड्यापुढे गाडगे बाबा जातात. तेव्हा ते गाडगे बाबा व्हायचे असतात. ती त्यांची तपश्चर्याची तो काळ आहे. आणि त्या बाजीराव काकडे पाटलांच्या घराजवळ गेल्यानंतर हा डेबू त्या पाटलीनबाईला म्हणतो, मला भूक लागली, मला भाकर दे. पाटलीनबाई भाकर घेऊन येते आणि भाकर आणल्याबरोबर हा डेबू म्हणते की तुम्ही तर पुरणाची पोळी खाऊन राहिले, म्हणते मला बी पुरणाची पोळी पाहिजे. हे जे मांगल्याला जी पुरणाची पोळी त्यांनी का खाल्ली नाही, त्याचं मर्म या घटनेमध्ये. पाटलीनबाई मग रागानं संतापते की मी याला भाकर देतोय आणि हा असा कोण अजब भिकारी आलाय की तू मला पुरणाची पोळी मागतो. ही पाटलीनबाई हा निरोप स्वतःच्या नवऱ्याला देते की आज एक अजब भिकारी आपल्या दारामध्ये आलाय की ज्याला भाकर दिल्यावर तो पुरणाची पोळी मागतोय. त्याचं पहा बरं काय आहे. तर पाटील येतात, बाजीराव काकडे पाटील डेबूला म्हणतात काय पाहिजे. डेबू म्हणतो पुरणाची पोळी पाहिजे. तो म्हणतो पुन्हा काय पाहिजे. डेबू म्हणतो पुरणाची पोळी पाहिजे. पुरणाची पोळी पाहिजे, पुरणाची पोळी पाहिजे म्हटल्यावर बाजीराव पाटलांचा पारा अनावर होतो आणि डेबूला दनादन ते मारायला लागतात. बाजूला असलेल्या बाभळीच्या फासानं डेबूच्या अंगावर झोडपे टाकले जातात. डेबू अजिबात प्रतिकार करत नाही. त्याच्या अंगामध्ये सगळेच्या सगळे काटे जातात आणि मग बाजूला सगळे लोक ते पाहत असतात. डेबू याही वेळेला प्रतिकार करत नाही. बाजूला असलेल्या एका खोलीमध्ये जाऊन तो थांबतो
आणि त्याच्या शरीरातले काटे काढत असतो. पांडुरंग घुमळे नावाचा एक माणूस जात असताना ह्या डेबूचं कन्न त्याच्या कानावर जातं आणि ते डेबूला विचारतात, काय करून राहिला? हा माणूस अंगातले काटे काढतो आहे. तो पांडुरंग घुमळे विचारतोय, डेबू तू काय करतो आहे? त्यावेळेला डेबूचं उत्तर असतं, पुरणाची पोळी खातो. हे या पद्धतीची तपश्चर्या या महापुरुषानं केली, म्हणून त्याची जडणघडण झाली. आणि म्हणून डेबू होणं सोपं नसतं, संदीप किंवा नंदिनी होणं सोपं नसतं, ते एका प्रक्रियेचं नाव असतं. आणि म्हणून गाडगे बाबांच्या वैराग्याचे जे चटके आहे ना, ते चटके त्यांच्या घरातल्या महिलांना बसले आहे. सोपं नसतं नंदिनी ताई वादळाची सावली होत. या वादळाचा संसार करणे हे खरंच सोपं नाही. तुमच्या वाट्याला जे जे येत असेल ते गाडगे बाबांच्या घरातल्या ज्या महिला होत्या त्यांच्याही वाट्याला. काय भन्नाट माणूस असेल गाडगे बाबा. मग संदीप यांच्या 7 वर्षानंतर झालेल्या मुलाचा प्रसंग जेव्हा या ठिकाणी आला, त्यावेळेला मला पुन्हा एकदा गाडगे बाबा आठवायला लागले. गाडगे बाबाची आई, तिचं नाव सखूबाई आहे. आईन तारुण्यात वैधव्य आलं सखूबाईच्या वाट्याला. भावाच्या घरी येऊन राहावं लागलं दापोऱ्याला. काय कष्ट उपसले असेल त्या सखूबाईनं तिला माहीत. त्याही बाईला वाटलं की माझा नवरा मेल्यानंतर माझं पोरग सांभाळ करेल. पोरग म्हणतं की माय तर घरात ही पृथ्वीच मायाला घर आहे, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तिन्ही लोक. या पद्धतीची मांडणी करणारा गाडगे बाबा अत्यंत वैराग्यानं राहतो. 1 मे 1923 ची गोष्ट आहे कसंबे साहेब. 1 मे 1923च्या अगोदर ही सखूबाई आपल्या सुनेजवळ म्हणजे कुंताबाईजवळ निरोप देते का आता माय मरण आता जवळ आलेला आहे, माया आली एकदा डेबू सोबत भेट घालून दे. हे बोलत असताना सखूबाई काय म्हणते माहित आहे? म्हणजे एखादी महिला काय ताकदीनं पाठीशी उभं राहू शकते. ही आई आपल्या सुनेला असं म्हणते की महा डेबू गुणाचा माणूस आहे, त्याची किरत आता गगनाले भिडली आहे, तो तर आता देवाचा माणूस झाला, त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा. असं कोण सांगते? गाडगे बाबांची आई तिच्या सुनेला सांगते. पण एक कर सुनबाई, डेबूला निरोप दे की मला भेट, जाता जाता तरी मला डेबूला पाहू. गाडगे बाबांकडे निरोप घेऊन जाते गाडगे बाबाची पत्नी कुंताबाई. परंतु गाडगे बाबा येत नाही आईच्या भेटीला. 1 मे 1923ला गाडगे बाबांची आई सखूबाई झिंगराजी जानोरकर मरण पावते. ही बातमी गाडगे बाबांना 6 महिन्यांना माहित. एवढं भन्नाटपण, एवढं वेडेपण या माणसामध्ये होतं. आणि 4 दिवसांनी 5 मे 1923 तारखा लक्षात ठेवा. 1 मे 1923ला आई मरण पावते, त्याची बातमी गाडगे बाबांना 6 महिन्यानं माहित होते. आणि 5 मे 1923ला एकुलता एक गोविंदा, म्हणजे जो गोविंदा 3 महिन्याचा असताना पोटात गाडगे बाबांनी घर सोडलं, त्या गोविंदाचा नामकरण विधी या महापुरुषाला माहित नाही. त्याचा एखादाही बर्थडे बाप म्हणून त्याला माहित नाही. आणि त्याच्या मृत्यूलाही तो हजर नाही. 5 मे 1923ला ज्या वेळेला गाडगे बाबाचं कीर्तन रात्रीच्या वेळेला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खारेपाटण या गावामध्ये असतं, त्या दिवशी सकाळी गाडगे बाबाचा सहकारी बातमी घेऊन येतो की हिरालाल मिस्त्रीच्या घरासमोर वेताळ पेठेमध्ये पुण्यामध्ये भीक मागत असताना पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळं आपला एकुलता एक गोविंदा मरण पावला. ही बातमी जेव्हा गाडगे बाबांना सांगितल्या जाते, त्यावेळेला गाडगे बाबा स्थितप्रज्ञ ऐसे गेले कोट्यानुकोटी. हा माणूस आपल्या कार्यापासून बाजूला होत नाही. 1 मेला आई मरते, 5 मेला पोरगा मरते, दोघांचेही मृतदेह त्यांना पाहायला भेटत नाही, तरी पण हा माणूस हे काम सोडत नाही. हे एवढं प्रचंड मोठं वैराग्य या माणसाचं. ज्या गोविंदाचा उल्लेख आपण करतोय त्या गोविंदाचं काय झालं?
त्या पोरानं आयुष्यभर भीक मागलं भाऊ. त्याचं लग्न जेव्हा जुळलं ना तेव्हा त्याला माहीतच नाही त्याच्या बापानं लग्न जोडलं. वरळीला होते मुंबईला. गोविंदा झोपलेला आहे. गाडगे बाबा जात आहेत, गोविंदाला उठवतात, उठ गोविंदा, आज तू याला लग्न करायचं. गोविंदा म्हणतो मला माहित नाही पोरगी कुठली पाहिली काय पाहिली, मला लग्न करायचं. हो म्हणे लग्न करायचं. त्यांना सांगतात गाडगे बाबा बाप म्हणून का तू याला आज लग्न करायचं आहे. संध्याकाळी वरळीच्या डोंगरावर लग्न ठरतं, हळद लागत नाही. नो प्री वेडिंग शूट. उसको मालूम नहीं गोविंदा को शादी क्या होती है, कैसी कैसे मेरे बाप ने किया. त्याला प्री वेडिंग शूट नाही, त्याला बायकोसोबत SMS वर बोलणं नाही, त्याला डायरेक्ट लग्नासाठी बाप उभा करतो सायंकाळी. पण त्याच्या अगोदर मुंबईच्या वरळीच्या 7 रस्त्यावर गोविंदाला हा बाप भीक मागायला लावतो आणि रात्री लग्न होतं. लग्नामध्ये काय असतं? झुणका भाकरीचं जेवण. त्या बैलांसाठी कडब्याची सोय केलेली असते. आणि त्या गोविंदाच्या लग्नामध्ये बाबांचे अनुयायी मोठे मोठे होते, श्रीमंत होते. काही लोक त्या हारामध्ये सोन्याचे हार आणतात फुलांच्या, कोणी बरोबर त्या गुच्छामध्ये चांदी वगैरे टाकून आणतात. परंतु बाबांच्या तीक्ष्ण नजरेतून मात्र ते सुटत नाही, ते सगळ्याच्या सगळं वापस करतात. गोविंदाचं जुन्या कपड्यावर लग्न लागतं सायंकाळी, ज्या लग्नाचा खर्च आहे 7 रुपये 50. 7.5 रुपयात लग्न केलं त्यांनी. पण गोविंदाला माहित नाही. ह्या गोविंदाची बायको म्हणजे हा गोविंदा जेव्हा मरण पावतो त्याच्यानंतर त्याच्या बायकोच्या वाट्याला वैधव्य. परंतु हा माणूस म्हणतो गाडगे बाबा की मी तुझ्या धर्माचा बाप जरी नसेल तरी मी तुझ्या कर्माचा बाप आहे. त्या काळामध्ये स्वतःच्या सुनेचा पुनर्विवाह लावून देण्याची ताकद या महापुरुषामध्ये होती. म्हणून गाडगे बाबा केवळ खराटापुरता उरत नाही, तो याही पद्धतीचं क्रांतिकारी पाऊल. प्रचंड फटकळ वागले कुटुंबाशी. आई सोबत असे, कुंताबाई सोबत, त्यांची मुलगी होती आलोकाबाई, तिला त्या गोरक्षणाच्या खोल्यातून काढून दिलं. एखादं पत्र कसं असतं, बापानं मुलीला कसं पत्र लिहावं, हे गाडगे बाबांच्या पत्रांचा संग्रह छापलाय मिशननी. ते तुम्ही पाहून घेतलं तर लक्षात येईल का हा बाप किती कठोर होता. बाबांची बायको भीक मागत होती मूर्तिजापुरामध्ये. डॉक्टर सहस्त्रबुद्धेंना वाटलं की एका मोठ्या महापुरुषाची बायको भीक मागते आहे, तिला काहीतरी आपण आश्रय दिला पाहिजे. हा आश्रय जेव्हा दिला जातो त्यावेळेला बाबांना माहित होतं, हातभर पत्र लिहितात डॉक्टर सहस्त्रबुद्धेंना की आम्ही धोबी जातीचे माणसं आहोत, लोकांचे कपडे धुवून लोकांचे भांडे धुवून जगणं हा आमचा धर्म आहे. माझ्या बायकोला फुकट खाऊ घालणं. स्वतःच्या बायकोला म्हणजे सहस्त्रबुद्धेंना पत्र लिहून घराबाहेर काढलं. आलोकाबाईला लिहिलेलं पत्र वाचा, एक एक पत्र काळजाचा थरकाप उडवणारं पत्र आहे. आणि म्हणून पोरासोबत या पद्धतीनं वागणं, आईसोबत या पद्धतीनं वागणं, मुलीसोबत या पद्धतीनं वागणं. आणि त्यांची जी पत्नी होती कुंताबाई, तिच्या वाट्याला तर प्रचंड वेदना आल्या. ज्याला ज्याला मोठं व्हायचं असतं त्याच्या बायकोच्या वाट्याला ह्या वेदना येत असतात, हे गृहीत धरून तुम्हाला त्यांच्या पाठीशी राहावं लागेल. ही जी कुंताबाई आहे, ही कुंताबाई सावलीसारखी गाडगे बाबांसोबत होती. मूर्तिजापुरातली झोपडी जेव्हा जळाली ना त्यावेळेस गाडगे बाबा आले आणि कुंताबाईला म्हणाले, आता कशी दिसते तू आली झोपडी, आणि पटकन पेढा खाल्ला. स्वतःचं घर जळाल्यावर पेढा खाणं, स्वतःच्या बायकोला या पद्धतीनं भीक मागून जगायला सांगणं, या पद्धतीचं वैराग्य मला कुठल्याही महापुरुषामध्ये दिसत नाही जे गाडगे बाबामध्ये. 19 डिसेंबर 1956 गोष्ट. गाडगे बाबांचा मृत्यू झाला 20 डिसेंबर 1956. या माणसानं या महाराष्ट्रामध्ये धर्मशाळा उभारल्यात, हजारो लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली, पानपोयांची व्यवस्था केली, प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. या पद्धतीनं एवढं मोठं काम उभं करत असताना हा माणूस कधीच धर्मशाळेत राहिला नाही, स्वतःच्या कुटुंबालाही राहू दिलं नाही. आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवशी
गाडगे बाबांनी एवढा मोठा पैसा उभा केला, एवढं मोठं काम उभं केलं, शेवटच्या क्षणी त्यांना फक्त 1,000 रुपये वर्गणी करावी लागली. गोळा थांबतोय. 1,000 रुपये वर्गणी झाली इरविन हॉस्पिटलचं बिल द्यायला. त्यातले 500 रुपये इरविन हॉस्पिटलचं बिल झालं. 250 रुपये अच्युतराव देशमुखांकडे दिले, 250 रुपये नगीनदास बाईकडे दिले आणि तो हिशोब संपला. आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्यासाठी वर्गणी गोळा करायला. जेव्हा त्यांना चष्मा लागलेला होता, लागायचा होता, तेव्हा त्यांना जेव्हा तपासलं आय स्पेशालिस्टने आणि ठरवलं की बाबा तुम्हाला चष्मा लावायचा आहे, अनुयायी गडबड करत होते की लवकर लवकर चष्मा घ्या. बाबा म्हणले किती खर्च येतो चष्म्याला? ते म्हणले 25 रुपये येईल. आता काय म्हणले पुस्तकं वाचायचे आहे का? 25 रुपयात एखाद्या गोर गरीब पोरीचं लग्न करून टाका. या पद्धतीनं ते इतकं निरपेक्षपणे वागत होते. या निरपेक्षतेचा फटका कुंताबाईंना बसला. 19 डिसेंबर 1956 सायंकाळी 6 वाजता इरविन हॉस्पिटलमधून जेव्हा सुट्टी घेतली, झाली म्हणणार नाही मी, घेतली त्यांनी, कारण त्यांना नागरवाडीला जायचं होतं. या घटनेचे साक्षीदार अजूनही जिवंत आहे. गाडगे बाबांच्या गाडीचे जे ड्रायव्हर आहेत भाऊराव काळे, ते भाऊराव काळे सांगतात 19 डिसेंबर 1956 सायंकाळी 6 वाजता इरविन हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये जेव्हा सगळे सहकारी त्या गाडीमध्ये बसले, जी गाडी महाराष्ट्र शासनानं दिली होती बाळासाहेब खेरांनी, तेव्हा ही कुंताबाई सावली सारखी बाबासोबत असणारी जेव्हा गाडीमध्ये बसायला लागली सर, तेव्हा गाडगे बाबा आपल्या बायकोला म्हणतात, कुंताबाई तू अतिसा राहा, तू नको येऊ गाडीत, तू अतिसा राहा अमरावतीत, भीक मागून खा आणि कुठेही झोपत जा. स्वतःच्या बायकोला त्यांनी मृत्यूच्या 6 तास अगोदर उतरवून दिलं. कुंताबाई गाडगे बाबाला विरोध करत नाही, कारण कुंताबाई गाडगे बाबाच्या प्रत्येक शब्दाचा सन्मान करणारी शब्द सौभाग्य होती असं मी. तुम्ही कुंताबाईच्या वेदनेच्या वारसदार आहात, तुम्ही गाडगे बाबांच्या विचारांचे वारसदार आहात. आणि म्हणून हा जो विचार आहे वैराग्याचा, हा विचार अत्यंत मोठा आहे. हा विचार समजून घेणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. जाता जाता संक्षिप्तपणे गाडगे बाबांनी काय केलं ते मी सांगेल आणि या ठिकाणी त्यांना वैराग्याचे त्यांचं जे वैराग्य होतं ते सांगितल्यानंतर आपण हेही सांगितलं पाहिजे की अस्पृश्यता निर्मूलनाची एक मोठी ताकदीची चळवळ त्यांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केली होती. हे काम गाडगे बाबांचं दुर्लक्षित राहिलंय. चरित्रकारांनी त्यावर फार पाहिजे त्या प्रमाणात फोकस दिला. महात्मा ज्योतिराव फुलांनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली सांगितलं. माझा शाळेत न गेलेला ग बाबा, हा माणूस शाळेत जात नाही, याला खडू माहीत नाही, याला डस्टर माहीत नाही, याला विद्यापीठ माहीत नाही, हा माणूस लोकांना सांगत होता कीर्तनामधून की आता तरी शिक्षण घ्या, विद्या लय मोठं धन आहे, पैसे नसल तर जेवणाचं ताट मोडा, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, इवायले पावनचार करू नका, पण लेकराले शाळेत धाडल्या बगर राहू नका, जेवणाचं ताट मोडा पण लेकराले शाळेत धाडा. या पद्धतीचा शैक्षणिक क्रांतिकारी विचार या महापुरुषांना मांड. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असेल, अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ असेल, या सगळ्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक निरक्षर माणूस इतक्या ताकदीनं काम करतो आणि म्हणून त्याच्या नावाने विद्यापीठ होतं. शेवटच्या टप्प्यात एवढं सांगेल की ह्या अमरावती जिल्ह्यानं या महाराष्ट्राला अत्यंत ताकदीची माणसं दिली. एक माणूस शाळेत गेला नाही ज्याचं नाव गाडगे बाबा, एक माणूस थोडंसं शिकला ज्याचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि एक माणूस बॅरिस्टर होऊन गेला. एकाच जिल्ह्यामधली एकाच काळामध्ये झालेली 3 माणसं, त्या 3ही माणसाच्या नावानं विद्यापीठ उभं होतं. ही या महाराष्ट्रातला चमत्कार. भाऊसाहेबाच्या नावानं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राष्ट्रसंताच्या नावानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, आणि जो माणूस शाळेत गेला नाही त्याच्या नावानं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. ही किमया केवळ महाराष्ट्रातली संत परंपरा करू शकते. या संत परंपरेपुढं नतमस्तक होतो आणि मी याच ठिकाणी थांबतो. आपणा सर्वांची रजा घेतो.